कारण राष्ट्रवादीला पुन्हा अर्थ खातं देण्यास भाजपनं नकार दिलाय असं सूत्रांकडून कळतंय। अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती आहे। अर्थ खात्याऐवजी दुसरं खातं हे राष्ट्रवादीला दिलं जाणार असल्याचं कळतंय। या अर्थ खात्याबाबत कालच सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली होती। अतिशय महत्त्वाची बातमी, अजित पवार हयात असताना त्यांच्याकडे हे पद होतं। मात्र अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे हे खातं गेलं। मात्र जेव्हा अधिवेशन होतं त्या अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्प सादर करायचा होता आणि त्या निमित्तानं त्यांनी हे खातं पुन्हा त्यांच्याकडे घेतलं होतं। पण आता सुनेत्रा पवार यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून हे अर्थ खातं परत मिळावं यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत। त्यांनी भाजपच्या वरिष्ठांशी देखील भेट घेतली आहे। कालच त्यांनी अमित शहांची भेट घेतली। यापूर्वी देखील त्यांनी अनेक जणांवर नाराजी देखील व्यक्त केली होती की अर्थ खातं पुन्हा आमच्याकडे येण्यासाठी वेळ जातोय। त्यांचं असंही विधान समोर आलं होतं की अजित पवार ज्या वेळेला गेले तेव्हा हे खातं गेलं होतं, पण आम्ही आता शांत आहोत, आम्ही आता पुन्हा आमच्या मार्गाला लागलोय, त्यामुळे आमच्याकडे खातं पुन्हा आलं पाहिजे असं सुनेत्रा पवार यांचं विधान होतं। याच बातमी संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, अतिशय महत्त्वाची बातमी, अर्थ खात्याऐवजी दुसरं कोणतं खातं राष्ट्रवादीला दिलं जाईल आणि हे अर्थ खातं देण्यास भाजप का नकार देत आहे? कस्तुरी, खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीकडे असलेला अर्थ खात्याचा कारभार जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आला होता आणि अर्थातच आता हे अर्थ खातं जे आहे ते भाजपकडेच राहील अशी आपल्याला माहिती मिळते। भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी आपण बोललो त्यावेळी आपल्याला असं कळतंय की अर्थ खातं पुन्हा राष्ट्रवादीकडे देणार नाही। त्याचं प्रमुख कारण हेच आहे, कारण राज्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे। मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद भाजपकडे आहे आणि विशेषतः ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे अर्थ खातं देखील त्यांच्याकडे राहू शकतं असं आपल्याला कळतंय। त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतं तरी एखादं त्याच तोडीचं खातं जे आहे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीला खरं दिलं जाऊ शकतं असं आपल्याला कळतंय। मात्र जी आता आपल्याला विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार जे अर्थ खात्याचा त्याचा कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत, त्यांच्याचकडे ते अर्थ खातं जे आहे ते राहणार आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील अर्थ खातं सांभाळलं होतं ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी, आणि आता सरकार चालवायचं आहे 5 वर्ष। आपण जर बघितलं असाल तर निधीवरून मारामारी सुरू आहे। महायुतीमध्ये निधी पडते, निधीवरून शिवसेनेचे नेते म्हणतात की आम्हाला निधी दिला जात नाही, भाजपचे नेते म्हणतात आम्हाला निधी दिला जात नाही। अशाच अर्थ खातं जे आहे ते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः। सुशांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवते कारण आपल्याबरोबर आमदार अमोल मिटकरी जोडले गेले होते। काही तांत्रिक अडचणींमुळे ते पुन्हा जोडले जातील, पण तोवर तुम्ही जे बोलत होतात ते पुन्हा एकदा कंटिन्यू करा। कस्तुरी, खरं तर अर्थ खातं हे महत्वाचं खातं आहे। याआधी आपण जर बघितलं असेल तर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे अर्थ खातं होतं आणि सर्वात जास्त अर्थ खातं घुसवणारे अजित पवारच होते। त्यांच्या निधनानंतर खरं तर अर्थ खाता बरोबर आहे सुशांत। खरं तर महायुतीमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच अर्थ खातं सांभाळण्याचा अनुभव आतापर्यंत राहिलेला आहे। पुन्हा एकदा आपल्या बरोबर आमदार अमोल मिटकरी जोडले गेलेत। अमोल सर, आपलं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे। खरं तर ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। सुनेत्रा पवार वारंवार अर्थ खात्याची मागणी करतायत, पण आता अशी बातमी कळतीये की भाजप हे खातं देण्यास नकार देत आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीचा श्वास जर प्रभू श्री रामचंद्र आहेत आणि प्रभू श्री रामचंद्राला जर भारतीय जनता पार्टी मानत असेल तर दिया वचन टल जाना उससे अच्छा मर जाना, दिलेला शब्द भारतीय जनता पार्टीने पाळला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि दादांच्या नंतर त्या खात्यावर सर्वस्वी अधिकार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे। दादांच्या निधनानंतर, सॉरी निधन हा शब्द मी कधी वापरणार नव्हतो, पण दादांच्या विमान अपघातानंतर स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही हे सगळे अधिकार जे राष्ट्रवादीचे अधिकार आहेत ते राष्ट्रवादीला परत देऊ, पण अद्याप तरी दुय्यम दर्जाची खाती आहेत। म्हणजे राज्य उत्पादन शुल्क या खात्याला कधी महिला मंत्री नव्हत्या, पण महाराष्ट्रामध्ये आज सुनेत्रा वहिनींकडे ते खातं आहे, पण हे दुय्यम दर्जाची खाती आहेत। त्यामुळे फायनान्स किंवा अर्थ खातं हेच आमचा तिथे हक्क आहे। भारतीय जनता पार्टींनी रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई, हे प्रभू श्री रामचंद्राचा शब्द पाळावा आणि ते पाळतील अशी अपेक्षा आहे मला। जर अर्थ खातं राष्ट्रवादीकडे आलं नाही तर मला असं वाटतं काही भविष्यात वितुष्ट निर्माण झालं तर मग त्यात वेगळं वाटण्याचं काही कारण नाही।
पण मला अजितदादांच्या नंतर जो शब्द सीएम साहेबांनी दिला ते पाळतील असा अपेक्षा आहे, असा आशावाद आहे. बरं, त्यांनी भाजपानं आपली वचनपूर्ती करावी अशीच तुमची मागणी आहे. पण काल सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे. याच पदावरून अर्थ खात्यावरूनच महायुतीमध्ये देखील अनेकदा धुसफूस झाल्याचं दिसलं. कारण सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून हे खातं परत मिळावं यासाठी मागणी केली आहे वारंवार. काल त्यांनी अमित शहांची भेट घेतली. त्यांच्या भेटीत नेमकं काय बोलणं झालं या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, दिल्लीला त्यांच्या भेटी दरम्यान काय बोलणं झालं हे मला माहित नाही. पण मध्यंतरी बघा, संजय राऊत साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं होतं की सक्षम हे अर्थ खातं सांभाळायला फक्त देवेंद्रजी आहेत. त्यांच्या सक्षमतेबद्दल आमच्या मनात काही दुमत नाही. पण महिला काय सक्षमतेनं सांभाळू शकत नाहीत का राज्याचा गाडा? इंदिरा गांधींपासून प्रतिभाताई पाटलांपर्यंतची उदाहरणं आहेत. त्यामुळे सुनेत्रा वहिनी अत्यंत सक्षमपणे फायनान्स खातं सांभाळू शकतात. पण तुम्ही फायनान्स आपल्याकडे ठेवणार आणि मग भविष्यात जर आमचेच आमदार फोडाफाडी झाले फायनान्सवर तर मग ते पाप कोणाचं? त्याच्यामुळे दिलेला शब्द भारतीय जनता पार्टीने पाळला पाहिजे. आम्हाला अपेक्षा आहे की ते पाळतील, आमची इच्छा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच अर्थ खात्यावर अधिकार आहे, दुसऱ्याचा तो अधिकार नाही. तो अधिकार त्यांनी हिरावून घेऊ नये. बरं, तुमची भूमिका समजली. धन्यवाद अमोल मिटकरीजी, पुढारी न्यूजशी संवाद साधला त्यासाठी.